हे बघा लोकांची मदत केली ना की अशी लोक भेटतात बघा आपल्याला. वा सुंदर नजारा. ऑक्टोपस जिवंत जिवंत माकुल. कलर चेंज. जम्प उमा जम्प जम्प. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला विसरलो आपण, जर कॉर्डेलिया क्रूजचा प्लॅन करताय तुम्ही आणि आगातीवरती येण्याचा प्लॅन करताय लक्षद्वीपचा, तर तुम्ही एअरटेलचा सिम नक्की कॅरी करा. आम्ही आता जिओचा सिम कॅरी केलाय, आम्हाला बिलकुल रेंज नाही. बाकी सर्वजण इंटरनेट वगैरे सर्व एन्जॉय करतात. आम्हाला ही काही कल्पना नव्हती, पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पूर्ण आगातीचा जो बीच आहे आपण कॉर्डेलियावरनं घेऊन आलेला आपल्याला तो एक्सप्लोर केला आणि सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण जो आगाती आयलंड आहे तो आपण रिक्षामध्ये जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. तर इकडे बघताय रिक्षा स्टँड आहे आणि ते ऑटो स्टँड आगाती. व्ह्यू पॉइंट बघा, लगून बीच, फिश हॅचरी, एअरपोर्ट, अंदमान बीच, जीजे म्युझियम असं काही सर्व फिरवतात तुम्हाला. 700 रुपयामध्ये 1 तासाची ट्रिप आहे, 1 तासाचा टूर आहे. तर त्याचसाठी आम्ही चाललोय आणि काय काय आगाती आयलंडवरती आल्यावरती फिरायला मिळतंय ते दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही येताय क्रूजमध्ये आणि तुम्ही काही पॅकेजेस नाही घेत, जसे स्कुबा डायव्हिंग आहे, इथे स्नॉर्कलिंग आहे, ते सर्व पॅकेजेस नाही घेत, तर या टूरला तुम्ही जाऊ शकता. चला, रिक्षाला थोडीफार वेटिंग आहे म्हणून आम्ही इथे बीचवरतीच एक रेस्टॉरंट आहे तिथे जेवायला आलोय आणि लोकल फूड मागवलंय. ज्याच्यामध्ये काय उमा मीन करी ना, मीन करी, मीन फ्राय, बीटरूट असं सर्व. मीन म्हणजे तुम्हाला माहित आहे ना फिश करी आणि सांबार आणि चटणी असं काय बीटरूट सोबत भेटणार आहे. बघूया खाऊन कसं लागते ते. 100 रुपयाची थाली आहे. मीन करीमध्ये मीन नाहीये, मासा नाहीये, पण इकडची टिपिकल चव कशी आहे. हा भारी आहे. हा, ओमारचे एक्सप्रेशन बघूनच भारी वाटलं. मोठं रेड राईस आहे असं वाटतंय. टेस्ट बसते ना, अमोमाची टेस्ट आहे. अमोमा. चला, तर फायनली 1 तासानंतर आपल्याला रिक्षा भेटली. आता जाऊया आपण आगाती आयलंड एक्सप्लोर करायला. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा और्या. चला. आपने वाटर स्पोर्ट्स लिया था क्या? टाइम पे हुआ कि वेटिंग था? हमने तो आके ही ले लिया, बाद में फुल वेटिंग है. चला, तर पहिला स्टॉप घेतलाय आपण लगून बीच. मलेशियामध्ये कोणत्या रिसॉर्टमध्ये राहिलेलीस? लगुना रिसॉर्ट. आणि आता तुला लक्षद्वीप मध्ये बघा लगून बीचला घेऊन आलोय. मरीन ड्राईव्ह सारखं आहे ना इथे सर्व ठेवले, क्वीन नेकलेस सारखं ना. हा, तर उमाला पण नेकलेस दिलाय आपण. अरे बापरे. आणि हे काय आहे, सुनामी वगैरे आलेले तेव्हाचं काय आहे? काय बोट वगैरे फुटलेली दिसते. ഇതൊരു ബോട്ട് അപകടം ആയതായിരുന്നു. ഓക്കി അടിച്ചില്ലേ? ഓക്കി അടിച്ചപ്പോൾ കേരളത്തിലെ ഫിഷിംഗ് ബോട്ട് ഉണ്ടല്ലോ, അത് മറ്റേ കേടായിട്ട് തകർന്നാണ് ഇവിടെ. सुनामीचा हुक्की बोट आलेली तीच फुटलेली आहे ना. आणि हे बघा रडार पण आहे इकडे. इथे काय लाईट आहे? क्या वो लाईट हाऊस आहे? അല്ല, അത് ലഗൂൺ. അതായത് ബോട്ട് കടന്നു വരാൻ, അകത്തേക്ക് കടന്നു വരാനുള്ളതാണ്. 2 സൈഡിൽ കൂടി കടന്നു വരാൻ പറ്റില്ല, അതിന്റെ നടുക്കൂടിയാണ് കടന്നു വരാൻ പറ്റുള്ളൂ. बोट ना. हा, त्याच्यामधनच बोट येऊ शकते, त्यासाठी ते बत्ती आहे. त्या बाजूला खडप आहे असं सांगते. बघा, बोट यायचा मार्ग आहे. आणि बीच बघा, बीचचा नजारा बघा, नुसती नारळाची झाडं आणि वरती एक रडार सिस्टम आहे. हे बघा, मोठ्या बोटी येतात वाटते मला इथे. आपला क्रूज किधर आहे? क्रूज कॉर्डेलिया वो साइड में ना. हा, पण आणखी एक बीच तुम्हाला अंदमान मधला बघायला मिळतंय बघा. तर सर्व मंडळी आयलंड वगैरे घेऊन देतात, पण आपण बघा ओमासाठी खास बीच घेऊन दिलाय. जा ओमा जा, जिले अपनी जिंदगी. एकटीच आहे, दुसरं कोणीच नाही बघाय. दूर दूर तक कोई नहीं. ओमा क्या लाव, ये बीच तुम्हारे नाम कर देता. इधर मेरे लिए एक महल भी बना दो. हा, रेतवरती महल दुबईवाल्यानं घेऊन यायला लागेल. आयलंड. हा, तू जाशील तेव्हा आपण तुझी समाधी बनवूया इकडे. ही बघा चालली. बाय बाय, टाटा.
गिरगिट मम्माला बकरा भेटलाय पण बकरा तिलाच बनवलाय बकऱ्याने हे बघ. അപ്പൊ ഇവിടെ എങ്ങനെയാ നിങ്ങളുടെ ഓക്യുപ്പേഷൻ ഒക്കെ എങ്ങനെയാ നിങ്ങളുടെ വരുമാനത്തിന്? വരുമാനത്തിന് വെച്ചാല് ജോലിക്കാരുണ്ട്, പിന്നെ തെങ്ങ് കയറുന്നവരുണ്ട്. म्हणजे 9 आयलँड आहे सांगतात. दिस इज वन ऑफ दी आयलँड, अगाटी आयलँड. आणि त्यांचे मेन ऑक्युपेशन म्हणजे ते बोलतात फिशिंग आहे आणि आपल्या ट्रीज, आपला कॉकनेट वॉटर वगैरे, त्यांची आता कॉकनेट ट्रीज खूप आहे ना, ते त्यांचे ऑक्युपेशन आहे. हा, चढतात उडतात. आणि जे स्पोर्ट्स आहे जे ते प्रायव्हेट आहे, ते त्यांच्या काही लेणं देणं नाहीये, पण ते स्वतः एक एक विकू शकतात इथे, म्हणजे स्वतःचा काही ना काही. पॉप्युलेशन ഈ ഐലൻഡ് മാത്രം 60,000 मिनिमम, मॅक्सिमम. 9 आयलँड आहे, त्याच्यात एक आयलँड मध्ये 60,000. आणि आगाती इज फेमस ना? आगाती इज नो, विच इज फेमस आयलँड? एअरपोर्ट उള്ള അഗത്തി മാത്രമാണ്. एअरपोर्ट अगाती. ओके ओके. एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्ट आहे ते अगाती मध्ये आहे, म्हणून ते या आयलँड थोडा सर्वजण प्रिफर करतात असं बोलतात. म्हणजे तुम्ही एअरपोर्टने येताय तर आगातीलाच या. तसं ते बोलतात, सर्व एकच सारखंच आयलँड आहे. खूप सारे बीचेस बघितले तुम्ही. आता एअरपोर्ट बघा आगातीचा, केवढा छोटूसा एअरपोर्ट दिसतंय तुम्हाला. काय बोलते, हा किती प्लेन येतात दिवसातनं? तो बोलते फक्त 4च प्लेन इथे येतात आणि एक प्लेन मध्ये 76 लोकांचे ते अकॉमोडेट असतात. तेवढंच म्हणजे छोटा आहे तो, जास्त नाही इथे येत. म्हणजे एकच आहे, एक ही एअरपोर्ट आहे ना इधर? एअरपोर्ट आहे फॉर 10 द्वीप, फॉर 10 आयलँड एक ही एअरपोर्ट आहे फुल लक्षद्वीप में. बघा, तेच तो बोलते, लकीली तुम्हाला दिसलं असतं तर ठीक आहे बोलते, आलं तर. पण भारी, एकदम नवीन काहीतरी बघायला भेटला. तर प्रणित तर काही काम करत नाही इथे, तर त्याला थोडं काम देते आपण. गणपती बाप्पा मोरया. താങ്ക് യു. ഞങ്ങളും വരട്ടെ, ഞങ്ങളെയും കൂടി കൊണ്ടുപോ. ए प्रणीत, तू जा सकता लेकिन रात को लेके आएगा बोलता रिटर्न. क्रूजला कोणती वरून फिशिंग. तर आपण त्यांची मदत केली म्हणून ते आपल्याला एक छोटा राऊंड मारायला घेऊन चाललेत बघा. थँक्यू. हा, वेट, ही विल स्टार्ट. हा, 1 2 3 स्टार्ट. जोरात. काय करतेस तू? जोरात. आजचा दिवस नाही जाणार झाला. ग्रेट. चला एक राईड मध्ये जाऊन येऊया. हे बघा, लोकांची मदत केली ना की अशी लोक भेटतात बघा आपल्याला. वा, सुंदर नजारा. एकदम बीच, अँथम बीच आणि बोट राईड. सुपर. थँक्यू. मजा आ गया. ऑक्टोपस, स्क्विड इज लाइव जिंदा है. इधर कीप हियर. जिवंत माकुल. कलर चेंज. कलर चेंज आहे बघा. कलर चेंज केलं. चेंज कलर चेंज. हा, कलर चेंज आहे बघा. फटका मारेल तिथे चेंज होते कलर. जिवंत आहे, जिवंत. याचा काय बनवणार? ഇതിന്റെ टाकून करी വെക്കും. जिवंत माकुल पकडलंय बघा त्यांनी. नाईस नाईस. ഞങ്ങള് ഇങ്ങനെ कीमा बनवणार. कीमा कलर बदलणारा माकुल. मस्त. थँक्यू.
बाय. मैं ना झूलूंगा तू ना झूलेगी, ऐसा व्रत रखा था हमने पर उमा ने तोड़ दिया है. ना झुलूंगी माझ्यासाठी गाणं गा ना. आता तर गायला अजून काय. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, उमा शोधून दे माझे मोजे. चल स्लो स्लो. जम जम उमा जम मत जम. Jump, jump, Uma, jump. What jump? चला उठा उठा. इसने क्या क्या नहीं किया है. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. चला भेटले माझे मोजे. चला आगाती आयलँड बघून आता आलोय आपण परत डिपार्चरच्या लाईन मध्ये. बोटीमध्ये परत घेऊन जाण्यासाठी आपल्याला मित्र आलाय. 2 जण जाय का. बाय नाही मी पण येतोय. फुल आगाती एक्सप्लोर केलाय आम्ही. आणि हेच गाडीवर माझं लक्ष पण होतं कधीपासून. याच्यावर बसायचं नॅनो मध्ये. आणि आता नॅनो मध्ये बसून आपण जाणार परत एकदा क्रूज मध्ये. बाय बाय. बघा किती मेहनत करते उमा तुमच्यासाठी. क्रूज तर दाखवली त्यानंतर आगाती बीच पण तिने एक्सप्लोर केला. पाडलं पण तू कुठून कुठून काय काय. मी तुला उचलली पण ना. अक्षय कुमार साठी गोल गोल पण फिरवली. कुठेही मला सोडत नाही. कुठेही गेलो का माझ्यासोबत तू प्रँक करते. काय प्रँक केला तू. एवढ्या लोकांसोबत प्रँक मध्ये केला. काय होता बोलते जम्प कर बोलते. मी पकडते. तू जम्प केलीस आणि तूच पडलीस. मी काय प्रँक केला. चल मजा येते ना मंडळी. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता जाऊया डायरेक्ट बोटीमध्ये भेटूया आपण. चला बाय. चला आता संगीत खुर्ची खेळत खेळत आता चाललोय आपण आपल्या क्रूज मध्ये. आणि क्रूज बघा चला मंडळी 5:30 पर्यंत आलो आपण वेसलमध्ये आणि मस्त नाश्ता वगैरे केला. वडापाव चहा वगैरे. आणि आता टाइम झालाय बाय बाय. आगाटीला बाय बाय म्हणायचा आणि मुंबईचा परतीचा प्रवास सुरू करायचा. हे बघा हळूहळू आपली बोट फिरायला सुरुवात झाली आणि आता 24-30 तासाचा प्रवास करून मुंबईला जाणार आहे. तर आज आगती आयलँड फिरवायचा तुम्हाला प्रयत्न होता. म्हणजे तुम्ही येताय आपल्या क्रूजमध्ये, कॉर्डेलिया क्रूजमध्ये आणि पॅकेज नाही घेत स्कुबा डायव्हिंगचे किंवा ग्लास बॉटम राईडचे, तर तुम्ही काय काय करू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि कशी सुरुवात झाली, कशी रिक्षा वगैरे बुक केली, इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता आपला परतीचा प्रवास सुरू आहे. आता परतीच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे तेही दाखवणार आहे. तर कसे वाटतात व्हिडिओ तेही कमेंट करून सांगा. आणि आजपर्यंत तुमचा आवडता व्हिडिओ कोणता होता या क्रूज कॉर्डेलिया क्रूज सिरीजमधला तेही कमेंट करा. आणि इकडे येत आहे पुन्हा एकदा सांगतो, एअरटेलचा सिम नक्की घेऊन या. आणि जर तुम्ही मोबाईल वापरताय आणि इकडे वायफाय घेताय तर एक ऑटो कट म्हणून एक ॲप येतो आहे, तो मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करेन. तो डाउनलोड करून या. म्हणजे ते बाकीचे जे अनवॉन्टेड ॲप्स तुमचे डेटा यूज करतात ना ते कट होऊन जाते आणि फक्त व्हॉट्सअपचा डेटा तुमचा यूज करत जाते. आणि जो आपण पॅकेज घेतो हे सॅटेलाईटमध्ये तो जास्तपर्यंत टिकत असते. तर पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न होता आज. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.